शिरा बनवू? तुला आवडतो? इकडे ये. चला तर मग पायनॅपल शिरा बनवूया. त्यासाठी अगोदर काजू आणि बदाम कट करून घेऊया. काजू कट करून झालेले आहेत, तर आपण आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर पायनॅपल कट करून घेऊया. पायनॅपल वॉश करून घेऊया, कारण की हे पायनॅपल मी बाहेरून कट करून आणलेलं आहे, त्यामुळे धूळ वगैरे लागलेली असते. तर पायनॅपल वॉश करून घ्यायचं आणि नंतर कट करायचं. पायनॅपल कट करून घ्यायला. अशा प्रकारे छोटे छोटे पायनॅपल कट करून घेऊया. पायनॅपल कट करून झालेला आहे. या प्रकारे पायनॅपल कट करायचे. तर गॅसवरती पातेले ठेवून त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालणार आहे. ते थोडंसं गरम झाले की आपण त्यामध्ये साखर ऍड करणार आहोत. आता पाणी गरम झालेलं आहे, तरी मी याच्यामध्ये 1 वाटी साखर घालणार आहे. तर आता याच्यामध्ये आपण ब्राऊन शुगर किंवा गूळही घालू शकतो, पण त्याच्यामुळे याचा कलर चेंज होणार पायनॅपल शिऱ्याचा, त्यामुळे आपण व्हाईट साखर घालत आहोत. आणि साखरेमध्येच विलायची ऍड केलेली आहे, त्यामुळे हे ब्लॅक ब्लॅक दिसत आहे. साखर चांगली विरघळेपर्यंत याला व्यवस्थित मिक्स करत राहायचं. आता आपण याच्यामध्ये पायनॅपल ऍड करूया. तर साखरेच्या पाकामध्येच पायनॅपल चांगलं शिजून घ्यायचं आहे आपल्याला. त्यामुळे काय होईल की जास्त आपल्याला आंबट लागणार नाही. आता याच्यावरती झाकण ठेवून याला 5 मिनिटं आपण शिजून घेऊया. 5 मिनिट झालेले आहेत, तर छान शिजलेलं आहे. आपण आता याला थंड करून घेऊया. पायनॅपल थंड होत आहे, तोपर्यंत आपण ड्रायफ्रुट्स भाजून घेऊया. कमी गॅसवरती ड्रायफ्रुट्स व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. पायनॅपल आता थंड झालेला आहे, तर आपण हे मिक्सरमध्ये फिरून घेऊया.
यामधले थोडेसे पीस मी रिटर्न काढून ठेवते, कारण की हे आपण नंतर शिऱ्यामध्ये ऍड करणार आहोत. तर राहिलेले याची आपण पेस्ट बनवणार आहोत. पायनॅपलची पेस्ट तयार आहे. चला तर मग आता गॅसवरती कढई ठेवूया. कढई गरम झाली की त्यामध्ये आपण रवा घालणार आहोत. तर रवा भाजून घ्यायचा, मग त्यामध्ये तूप घालायचे. परत रवा चांगला भाजून घ्यायचा तुपामध्ये. रवा चांगला एकदम लाल भाजला की मग जी आपण पायनॅपलची प्युरी बनवली आहे ती त्यामध्ये घालायची. तर मी त्या प्युरीमध्ये दूधही घातलेलं आहे. तर व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता गाठ वगैरे काहीही झालेली नाही. एकदम छान तयार झालेला आहे आपला पायनॅपलचा शिरा. त्यानंतर आपण भाजलेले काजू आणि बदाम ते त्यामध्ये घालायचे. वरून अजून थोडंसं तूप घालायचं आणि एक 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. त्यानंतर पुन्हा एकत्र करायचं सगळं. तुम्ही पाहू शकता शिरा किती छान दिसत आहे आणि खायला तर खरंच खूप छान लागत आहे. नक्की ट्राय करा. मस्तच. लय छान आहे. आवडला तुला? थँक्यू.